अंजनगावमध्ये झालेल्या प्रकाराचे पडसाद हे महाराष्ट्रभर सध्या उमटत आहेत आणि त्याचेच काही स्क्रीनशॉट हे आमच्या हाती लागल्यानंतर हे आम्ही तुमच्यापर्यंत प्रसारित करीत आहोत. लक्ष्मण हाके हे सध्या महाराष्ट्रात काय घडवून आणत आहेत, हे तुम्ही येणाऱ्या काळामध्येही बघताल आणि त्याचे पडसाद हे काय आणि कुठल्या दिशेने आपला महाराष्ट्र चालला हे आश्चर्यचकित व्हायला लागलंय. तर तुम्ही हे जे काही ग्राफ्स बघत आहात हे आमच्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत, जे की आपलं महाराष्ट्राचं आणि अखंड हिंदुस्थानाचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल हे असे वक्तव्य सध्या पार पडत आहेत. आता तुम्ही जो पुढचा व्हिडिओ बघताल तर तेव्हा समजून जाईल की हे अंजनगावमध्ये जे झालं होतं ते मिटता मिटता जास्तच कसं पेटलं आणि ते कोणामुळे पेटलं हे तुम्हाला नक्कीच कळेल. एका धनगर युवकाने सगळी स्टोरी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, जे तुम्ही पुढे पाहताल. परंतु तुम्ही हे ग्राफ्स पाहिल्यानंतर लक्ष्मण हाके हे दोन समाजामध्ये कसं तेढ निर्माण करतात हे तुम्हाला आता नक्कीच कळलं असेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एकदा हा व्हिडिओ नक्की पहा. नेमकं अंजनगाव या गावामध्ये काय घडलं होतं. लक्ष्मण हाके हे आल्याच्या नंतर जाणीवपूर्वक या महाराष्ट्रात मराठा धनगर वाद कसा पेटल यावरती त्यांनी भाष्य केलं आणि आमच्यासारखे पवनकरवर असेल मी असेल जे प्रकरण आम्ही मिटवू लागलो तर आम्हाला सांगितलं की हे प्रकरण मिटवायचं नाही बांधवांनो, प्रकरण वाढवायचंय. आम्ही म्हटलं हे प्रकरण मिटवायचंय पण त्यांनी सांगितलं मिटवायचं असेल तुम्ही बाहेर निघा आणि माऊली हळणवरला सांगितलंय की विष्णू कुराडे असतील पवनकरवर असेल यांना बाहेर जायला सांगा कारण हे प्रकरण मिटवायला आलेले आहेत. मग या महाराष्ट्रात तुम्हाला जो भोळा बाबडा धनगर समाज आहे यांना काय फक्त तुम्हाला वापर करून घ्यायचा आहे का? आणि विशेष करून मराठवाड्यातला जो धनगर समाज बांधव या ठिकाणी आलेला आहे तो तुम्हाला चालत नाही. म्हणजे जे मिटवायची भूमिका घेतात हे तुम्हाला चालत नाहीत. लक्ष्मण हाके जरा स्वतःला नाही तर स्वतःच्या जीवाला काहीतरी वाटू द्या. जनाची नाही तर मनाची जरा लाज बाळगा. या महाराष्ट्रातला भोळा बाबडा धनगर समाज मेंढपाळ बांधव धनगर समाज आज तुमच्यामुळे कुठं राहिलाय. आणि खरा या महाराष्ट्रातला जातीवाद जर कोणी पसरवत असेल तर ते लक्ष्मण हाके. आणि येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात जर दंगली घडल्या तर याला कारणीभूत सुद्धा लक्ष्मण हाके राहील. मी त्या समाजातला आहे, धनगर समाजाचा आहे, तरी सुद्धा हे बोलतोय आणि जबाबदारीपूर्वक बोलतोय कारण लक्ष्मण हाकेला या महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत आणि याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा आहे, अर्थकारण करायचं आहे, बाकी काहीच नाही. त्यामुळे या महाराष्ट्रातील भोळ्या बाबड्या धनगर समाजानं सावध व्हा. जे प्रकरण मिटत आलेलं होतं किंवा मिटणार होतं ते वाढवण्याचं काम लक्ष्मण हाकेने केलं. ते